सो नेक्स्ट आपण पॉईंट चालू करतोय या टॉपिक मधला युनिट्स अँड मेजरमेंट्स. ओके, सो हा जो पॉईंट आहे हा रिलेटेड विथ फिजिक्स, तुम्हाला फिजिक्समध्ये पण कामाला येईल, केमिस्ट्रीमध्ये पण कामाला येईल. ज्या वेळेस 11-12चा सिलेबसचा विचार केला जातो ॲज अ नीट अँड जेई पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यामध्ये कॅल्क्युलेशन्सचा जो पार्ट आहे तो फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्स पेपर फर्स्ट, फिजिक्स पेपर सेकंड या 3 पेपरमध्ये जास्त येतो. ओके, PCBच्या विद्यार्थ्यांना थोडासा त्रास त्या ठिकाणी होणार आहे. PCBच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड नसल्यामुळं त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. ओके, हा प्रॉब्लेम पुढे मोठा होत जातो. सुरुवातीपासून ज्यांचा इंटरेस्ट यामध्ये कमी होतो. लक्षात ठेवा, ज्यांनी नीटची प्रिपरेशन करतायत स्टुडंट्स त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय मी. स्टार्टिंगला हा पॉईंट तुम्हाला क्लिअर करून दिलेला बरा, की ज्यांना फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्स पेपर फर्स्ट, फिजिक्स पेपर सेकंडमध्ये जर कमांड मिळवायची असेल तर जे काही बेसिक कॅल्क्युलेशन्सच्या टाईप्स लागणार आहेत, तुम्हाला जे बेसिक नीड लागणार आहे त्यांना परफेक्ट करा. तुम्हाला पुढे खूप कामाला येणार आहेत त्या गोष्टी आणि त्या स्टार्ट होत आहेत आज केमिस्ट्रीमध्ये. ओके, थोडंसं रिलेशन असेल फिजिक्समध्ये भरपूर शिकाल त्याला तुम्ही. जेवढं रिलेशन केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येणार आहे ते पूर्ण पॉईंट्स मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो बी फोकस ऑन द बोर्ड आणि एक पॉईंट आधीच क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा ट्यूमर तयार होणार नाही, कॅन्सर सारखा, आहे का नाही. आणि ते तुमचा एक एरियाच, एक सेक्शनच तुमचा कंप्लीट घेऊन जाणार नाही. त्यामुळं फोकस करा जनरली जास्त तर मॅथमॅटिक्सचं ज्यांचा वीक वाटतंय त्यांनी. ओके, सो 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत यामध्ये, जी काही युनिट्स अँड मेजरमेंट्स करतो सगळ्यांना या नोन आहेत, बेसिक पॉईंट्स आहेत. सो फर्स्ट इज अ लेंथ, सेकंड मास, थर्ड टाइम, फोर्थ टेम्परेचर, फिफ्थ इलेक्ट्रिक करंट, सिक्स्थ ल्युमिनस इंटेंसिटी, and last one is amount of substance. Okay, एक पॉईंट आपण पाहूया. यामध्ये प्रत्येकाला, काही जणांना भरपूर पाठ करण्याची सवय लागलेली असते. मला ती सवय तुमची बिलकुल मोडायची. सगळ्यांनी बाय हार्ट करायचं, एकदम लक्षातच ठेवायचं त्या गोष्टीला की कसं येणार आहे त्यावर विचार करायचा. सो एवढे फंडामेंटल्स युनिट्स दिसत आहेत तुम्हाला. त्यामध्ये बेसिक फिजिक्समध्ये थोडासा पॉईंट घेतो मी तुला, की फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज यामधला काय फरक आहे नेमका, हे आधी तुम्ही क्लिअर करून घ्या तुमच्या डोक्यामध्ये. फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या असतात आणि डिराइव्ड क्वांटिटीज कुठल्या असतात. केमिस्ट्रीमध्ये फक्त फंडामेंटल क्वांटिटीजचं डिस्कशन आहे, डिराइव्ड क्वांटिटीज तुम्हाला फिजिक्समध्ये मिळतील. तरी पण मी एखादा पॉईंट त्यामधला म्हणून एक क्लिअर करतोय, की फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीजमधला हा फरक आहे, की डिराइव्ड क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस एखादा एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल डेन्सिटी आहे. या पॉईंटला आपण कसं करतो, डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम करतो. माहिती आहे सगळ्यांना, सिंपल फॉर्म्युला आहे, मास बाय व्हॉल्यूम. ही झाली डिराइव्ड क्वांटिटी. आता ह्याला मी डिराइव्ड का म्हणतो हे सांगतो मी. डिराइव्ड क्वांटिटी, ओके, ही क्वांटिटी डिराइव्ड काय झाली, की या क्वांटिटीमध्ये आपण काय करतोय, दुसऱ्या 2 क्वांटिटी चेक करताय ना तुम्ही. डेन्सिटी ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस तुम्हाला मास सांगावं लागतं, तुम्हाला व्हॉल्यूम सांगायचं. फक्त मास माहिती असेल तर डेन्सिटी कळते का? बिलकुल कळत नाही. फक्त व्हॉल्यूम माहिती असेल तर डेन्सिटी कळते का? बिलकुल कळत नाही. अशी क्वांटिटी जी काढण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या 2 क्वांटिटीची हेल्प घ्यावी लागते, ती क्वांटिटी झाली डिराइव्ड क्वांटिटी. द क्वांटिटी विच इज डिपेंड ऑन 2 अदर क्वांटिटीज, ती झाली डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज काय असेल? फंडामेंटल क्वांटिटीज ही फक्त युनिक असेल, ह्याच्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर, दुसऱ्या कुठल्याही मेजरमेंटवर, दुसऱ्या कुठल्याही युनिटवर ती बिलकुल डिपेंड राहणार नाही. अशी प्रॉपर्टी जी असते तिला आपण फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणतो. लेंथ मेजर करण्यासाठी दुसरी कुठली क्वांटिटी मेजर करण्याची गरज आहे तुम्हाला? दुसरे कुठले युनिट घेण्याची गरज आहे? बिलकुल नाही. लेंथ इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मास, टाइम, टेम्परेचर बघा तुम्ही, याच्यासाठी दुसऱ्या कुठल्या क्वांटिटी लागत आहेत का? लाईक डेन्सिटी, बिलकुल लागत नाहीत. या ओन क्वांटिटीज आहेत, या स्वतःवरच
मेजर करू शकतो आपण. त्यानंतर टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, सो ॲज अ केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला जेवढं लागणार आहे त्या गोष्टी आधी क्लिअर करतो की आपण केमिस्ट्रीमध्ये नेमकं कुठल्या पॉईंटवर जास्त टार्गेट करायचं आहे. फिजिकल केमिस्ट्री ज्यांना चांगली परफेक्ट बनवायचे आहे त्यांनी कुठल्या पॉईंटला टार्गेट केलं पाहिजे. मी सगळे MCQ सॉल्व केलेत. त्यामध्ये जे काही मला वाटतं की सुरुवातीला इथंच फोकस केलं पाहिजे स्टुडंटनी, तर ते पॉईंट मी आधी क्लिअर करून देतो. पहिली गोष्ट लेंथ. सगळ्यांनी तुम्हाला कधी तुम्हाला बुकमध्ये भेटतील, त्यांची युनिट्स भेटतील, पण तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आधीच म्हणजे आपण त्याला समरी म्हणतो की पुढे काय होणार आहे हे तुम्हाला मी आधीच सांगतो. लेंथ जो आहे, लेंथ जास्त केमिस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशन नाही लेंथचं, पण एक टॉपिक आहे सॉलिड स्टेट 12th स्टँडर्डमध्ये, त्या टॉपिकमध्ये लेंथचा खूप यूज होणार आहे. त्यामुळं हे एक मेजर आहे, याला परफेक्ट बनवायचं. तुमचा 12th मधला एक टॉपिक त्यामधून कव्हर होणार आहे. त्यानंतर मास शिवाय तर केमिकल रिएक्शन होतच नाही ना. हाऊ इम्पॉर्टंट इट इज हे सांगतोय मी तुम्हाला. मास कुठलीही केमिकल रिएक्शन करा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला मास लागणारच आहे. त्यामुळं मास एक परफेक्ट बनवायचं. जे क्वांटिटी आपल्याला लागणार आहेत त्या आम्ही आधी क्लिअर करतोय. त्यानंतर टाईम एक टॉपिकमध्ये लागेल, केमिकल कायनेटिक्स. बाकी कुठल्याच टॉपिकमध्ये तुम्हाला टाईमची यूज होणार नाही. ओके, सो टाईम तेवढी जास्त नाही, त्यामुळं याच्यावर एकाच टॉपिकमध्ये आहे, ते पण तुम्ही सेकंड मिनिटमध्ये करू शकता. डेली लाईफमध्ये यूज केलेला पॉईंट आहे तो, सो तेवढा इम्पॉर्टंट नाही. टेम्परेचर, यस, टेम्परेचर कंटिन्यू लागतंय आहे का नाही. विदाऊट टेम्परेचर रिएक्शनच होत नाही ना कुठलीही रिएक्शन, आहे की नाही. टेम्परेचर इंक्रीज डिक्रीज काहीतरी चेक करावं लागतंय. सो टेम्परेचर इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वांटिटी ॲज अ केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू, केमिस्ट्री पेपर फर्स्ट. सो इलेक्ट्रिक करंट तुम्हाला एका टॉपिकमध्ये येणार आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. थोडासा यूज आहे त्याचा, थोडा. त्यावेळेस तो पॉईंट तिथंच क्लिअर केला, बिलकुल संपून जातो. यामुळे काय होतं की तुम्ही इलेक्ट्रिक करंट फिजिकल केमिस्ट्री शिकण्यासाठी घेऊन बसलात, खूप स्टडी केलात, वेळ वाया जाईल तुमचा. त्यामुळे आधीच तुम्हाला डिक्लेअर करून सांगतो की इलेक्ट्रिक करंट तुम्हाला एका टॉपिकमध्ये येणार आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. लेंथ तुम्हाला एका टॉपिकमध्ये येणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये. टाईम, टेम्परेचर, मास, टेम्परेचर कंटिन्यू येत असतं. ल्युमिनस इंटेन्सिटी याचा तेवढा यूज नाही कुठल्याही टॉपिकमध्ये, तेवढा जास्त यूज नाही. ल्युमिनस इंटेन्सिटी आपण कधी यूज करत नाही केमिस्ट्रीमध्ये. ओके, त्यामुळं ही क्वांटिटी तेवढी जास्त डिटेल स्टडी करण्याची गरज नाही. हां, सो दिस इज अ क्वांटिटी. सो हार्ट ऑफ दिस फर्स्ट टॉपिक, एकदम इम्पॉर्टंट पॉईंट या टॉपिकचा. सगळ्यात जास्त विचारला जाणारा या टॉपिकमधून हा पॉईंट आहे. यावर 100% क्वेश्चन असतो. सो दॅट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा अमाऊंट किती घ्यायचं, यावर केमिकल रिॲक्शन, प्रत्येक केमिकल रिॲक्शन डिपेंड असते. त्यामुळं हा एकदम हॉट पॉईंट आहे या टॉपिकमधला. सो याला एकदम परफेक्ट बनवायचं. बघा, या क्वांटिटीजला मी थोडंसं तुमच्यासाठी कमीच करून टाकलं. 4 टार्गेटेड क्वांटिटीज आहे ना फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये. 7 पैकी आपण 4ला खूप जास्त टार्गेट करणार आहे. येत्या गोष्ट लक्षात. सो बी परफेक्ट दीज 4 क्वांटिटीज इन ऑर्डर टू कम्प्लीट और इन ऑर्डर टू परफेक्ट युअर फिजिकल केमिस्ट्री. सो सी हिअर व्हॉट आर द युनिट्स. हिअर फंडामेंटल क्वांटिटीज, व्हॉट आर द युनिट्स. सगळ्यांना पार्ट असतील आहे की नाही, पण बिलकुल पार्ट करायचं नाही. लेंथचं युनिट असतं मीटर, त्याला एमनी दाखवतो आपण. मास किलोग्राम, केजी मध्ये दाखवतो. त्यानंतर टाइम सेकंड, यसनी दाखवतो. टेम्परेचर केल्विन, डिग्री सेल्सिअस नाही, केल्विन. टेम्परेचर ऑलवेज केल्विनमध्ये दाखवतात, त्याला आपण केनी दाखवतो. इलेक्ट्रिक करंट एम्पियर, त्याला आपण एनी दाखवतो. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, याचं युनिट आहे कॅन्डेला, त्याला आपण सीडीनी दाखवतो. अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, याला दाखवतो आपण मोल, याची युनिट आहे मोल. ओके, असं दाखवतो आपण याला. सो दीज आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज, देअर युनिट्स अँड डिनोशन. ओके, या क्वांटिटीज ज्या की तुम्हाला इम्पॉर्टंट बनणार. तर यापैकी एक एक क्वांटिटी जी काही मी तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून सांगितलं, त्यामध्ये मी भरपूर तुम्हाला जे काही चेंज असतील त्यामध्ये डिटेलमध्ये एक एक क्वांटिटी एक्सप्लेन करून देईल. ओके, बी परफेक्ट ऑल द क्वांटिटीज.
त्यानंतर यामधले जे काही नेक्स्ट पॉईंट आहे जे की तुम्हाला जास्त ॲप्लिकेशन असतील त्याचे, त्याला आपण म्हणतो प्रिफिक्सेस. प्रिफिक्स युज्ड इन क्वांटिटीज. ओके, NCERT बुकमध्ये तुम्हाला भरपूर दिलेले असतील. जेवढे इम्पॉर्टंट्स आहेत त्यांना व्यवस्थित करायचं, जेवढे इम्पॉर्टंट आहेत. आता मी ज्या पद्धतीने सांगतोय, मी बिलकुल पाठ केलेलं नाही, मी आधीच डिक्लेअर करतोय तुमच्यासमोर, मी बिलकुल पाठ केलं नाही. मी जसं केलं मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगणार आहे. ज्या पद्धतीने मी बनवलंय त्याला, ज्या पद्धतीने मी माझ्या ट्रिक्स त्याला अप्लाय केल्यात, त्या पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला. सो 10⁻12, 10⁻9, 10⁻6, 10⁻3, 10⁻2, 10, 10⁻1, 10⁻2, 10⁻3, 10⁻6, 10⁻9 and 10⁻12. +12 to -12 मी घेतलोय या तुमच्या समोर क्वांटिटीज घेतल्यात. ओके, तर यांना मी सुरुवातीला माझ्या लँग्वेजमध्ये ज्या की ट्रिक्स मी बनवलोय त्याने मी तुम्हाला लिहून दाखवतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की मी हे कसं बनवलंय. ओके, सो इट इज टेरा, दिस इज गिगा, टेरा, गिगा, टेरा, गिगा, मेगा, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली, माइक्रो, नॅनो, पिको. ओके, भरपूर तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता, याला भरपूर व्हिडिओज असतील याच्यावर, पण त्यापेक्षा काहीतरी डिफरन्स सांगतोय मी तुम्हाला, जे की आपल्या मराठी भाषेतल्या विद्यार्थ्यांना एकदम सिंपल जाणार आहे. ओके, सो हे लक्षात कशी ठेवायची. आता क्वांटिटीज ही आहे, त्याला कन्वर्ट कसं करायचं, हे सगळे पॉईंट मी क्लिअर करेन तुमचे. पहिली गोष्ट हे की मी याला मांडलं कसं, लिहिलं कसं. तर आपण काय करतो, जनरली 10 पासून स्टार्ट करायचं लिहिते वेळेस. ज्यावेळेस तुम्हाला ही टेक्निक वापरायचे, रफ वर्क यूज करायचा, पेपरमध्ये पण असंच यूज करायचं. सो 10 लिहिलं, 10⁻1 असेल, 1ला आपण लिहित नाही. आता बघा मी कसं लिहितोय, 1 2 3 पर्यंत जायचं. 1 2 3, 3 2 जा, 3 3 जा, 3 4 जा, गेलं. 1 2 3, 3 पर्यंत जायचं. 3 3 जा 6, सॉरी 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, गेलं. त्यानंतर एक्झॅक्ट अपोजिट खालच्या साईडला जायचं, एक्झॅक्ट अपोजिट. बघा 1 आहे, +1 आहे, खाली -1, +2, -2, -3, 3 पर्यंत गेलं. तिथून पुढे 3 2 जा, 3 3 जा, 3 4 जा. एकदम सिंपल आहे. इथंपर्यंत क्वांटिटीज सगळ्यांना लिहिता येईल. ओके, या सगळ्या क्वांटिटीज झाल्या लिहिणं. आता यांचे प्रिफिक्सेस कसं लक्षात ठेवायचं. तर एक सॉन्ग आहे, तुम्ही बघू शकता यूट्यूबवर टाकून. ओल्ड सॉन्ग आहे, खूप ओल्ड आहे. इना, मीना, डिगा, इना मीना डिगा. तुम्ही टाकून बघा यूट्यूबवर सॉन्ग, तुम्हाला सॉन्गमध्ये भेटेलच. इना मीना डिगा 3 मध्ये आहे ना, रमपंपोश रमपंपोश असं गाणं आहे एकदम. त्या गाण्याची ट्युनिंग पकडायची, वाचून याआधी तुम्ही ते आधी सॉन्ग बघा. त्यामध्ये कसं जे सॉन्गची ट्युनिंग आहे त्या ट्युनिंगमध्ये तुम्हाला या क्वांटिटीजला ठेवायचं आहे. यामध्ये ट्युनिंग कशी आहे, इना मीना डिगा 3 आहेत, 1 2 3, तिघांचा ग्रुप बनवायचा, तिघांचा ग्रुप बनवायचा. ओके, इना मीना डिगा सारखं आहे की नाही, टेरा गिगा मेगा ग्रुप बनवायचा. प्रत्येक 3 क्वांटिटीचा ग्रुप बनवायचा. बघा एकदम सिंपल ट्रिक आहे, तुम्हाला खूप छान वाटेल ही ट्रिक. हां, खूपच सिंपल झाला असं वाटेल है ना. सो इना मीना डिगा या फॉर्ममध्ये या 3 ग्रुप बनवून घ्यायचे. या क्वांटिटीजचे 3 ग्रुप. 3 बनवले, इना मीना डिगा, इना मीना डिगा, इना मीना डिगा, इना मीना डिगा, यासारखं तुम्हाला त्याला लक्षात ठेवायचं. बघा टेरा गिगा मेगा,
आहे की नाही. त्यानंतर तो सॉन्ग आठवायचा, रम पम पोस रम पम पोस, आहे ना. सो टेरा गिगा मेगा. त्यानंतर किलो हेक्टोडेका, किलो हेक्टोडेका, डेसी सेंटीमिली, मायक्रो नॅनो पिको, यासारखं तुम्हाला ट्युनिंगमध्ये त्याला लक्षात ठेवायचं. टेरा गिगा मेगा, किलो हेक्टोडेका, डेसी सेंटीमिली, मायक्रो नॅनो पिको. आता याला लक्षात कसं ठेवायचं. तुम्ही म्हणाल सर हे आलं त्यानंतर हे डायरेक्ट वर येऊन गेलं तर, हे नंतर आलं तर कसं करायचं, त्यासाठी ट्रिक सांगतो आधी. टेरा गिगा मेगा एक लक्षात आलं, त्यानंतर किलो लक्षात ठेवायचं. किलो केवाला +3 किलो असते. किलो रेग्युलर लाईफमध्ये यूज करतो आपण. किलो आहे ना, किलोग्राम, किलोग्राम वगैरे बनतो आपण, किलोमीटर वगैरे. सो 2 नंबरला जो आहे किलो आहे, हे डायरेक्ट लक्षात ठेवा तुम्ही. एखादी गोष्ट मगअप करायची असेल तर करायचंच, बिलकुल करायचं. सो टेरा गिगा मेगा नंतर किलो आहे. टेरा गिगा मेगा, किलो हेक्टोडेका. ते एकदा किलो आलं ना तिन्ही वर्ड येणार आहेत, कारण इना मिना डिगामध्ये पाठ करायचं तुम्हाला, आहे ना. सो किलो हेक्टोडेका आहे ना. त्यानंतर डेका, डी पासून एंड झालाय हा. किलो हेक्टोडेका, डी पासून एंड झालाय. पुढचा डी पासूनच स्टार्ट होणार आहे, बिलकुल लक्षात राहतं. हा डी पासूनच एंड झालाय, पुढचा डी पासूनच स्टार्ट होणार आहे ना. किलो हेक्टोडेका, डी नी एंड झालाय. डेसी सेंटीमिली है ना, पुढचं स्टार्ट होणार आहे. सो डेसी सेंटीमिली, यम नी एंड झालाय बघा. डेसी सेंटीमिली, यम नी एंड झालाय, परत यम नी स्टार्ट होणार आहे. मायक्रो नॅनो पिको, यम नी स्टार्ट झालाय. हा आली गोष्ट लक्षात. आता मी कसं लक्षात ठेवलंय त्याला. टेरा गिगा मेगा पहिलं, टेरा गिगा मेगा आलं. त्यानंतर टेरा गिगा मेगाच्या नंतर किलोनी स्टार्ट होणार आहे. किलो हेक्टोडेका, डी नी एंड झालं, परत डी नी स्टार्ट होणार आहे. डेसी सेंटीमिली, मिलीनी एंड झालं, परत मायक्रो नॅनो पिको. एकदम सिंपल जाणार आहे ना. सो बघा बरं सॉन्ग कसं येणार आहे आपलं. सॉन्ग कसं येणार आहे. टेरा गिगा मेगा, टेरा गिगा मेगा, किलो हेक्टोडेका, किलो हेक्टोडेका, डी नी एंड झालं, डेसी सेंटीमिली, मायक्रो नॅनो पिको. टेरा गिगा मेगा, किलो हेक्टोडेका, डेसी सेंटीमिली, मायक्रो नॅनो पिको. एकदम पाठ होऊन जातं. या क्वांटिटीच्या समोर ठेवायच्या या क्वांटिटीज. हा चार्ट बनवून घ्यायचा. ओके, ही लिहायची मेथड कळाली. ही आधी एका साईडने लिहून घ्यायचं. +12 to -12 येणार आहे आणि त्या युनिट्स त्याचे प्रिफिक्सेस जे आहेत ते आपण या ट्रिकने लिहायचं. हे लिहिल्यानंतर अप्लाय कसं करायचं. आता ही तलवार झाली, याला चालवायचं कसं मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके, सो इथंपर्यंत सगळे पॉईंट्स क्लिअर असतील. सगळ्यांनी नोट ठेवा या गोष्टी. बघा त्यामध्ये आपण काय काय शिकलोय. 7 फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये या क्वांटिटीज ज्या की तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत त्या पण सांगितल्या मी. डिनोशन कसं असणार आहे त्यांचं ते पण सांगितलंय. हे तुम्हाला यूज करावं लागणार आहे ॲज अ युनिट. त्यानंतर आपण प्रिफिक्सेस जे काही क्वांटिटीजमध्ये यूज करतो ते प्रिफिक्सेस सांगितले. +12 to -12 आणि त्यांना जे काही प्रिफिक्स आपण यूज करतो तुम्हाला क्वांटिटीच्या समोर लावावं लागेल. टेरा गिगा मेगा यासारखे युनिट्स तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी. यांना कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये क्लिअर करणार आहे. सो इथपर्यंत क्लिअर असतील. सो थँक्यू एव्हरीवन.